हॅलो नमस्कार फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आम्ही बघा भाजी खुडायलो. हाय दोस्तों, हमारी ईशानी भाजी खुड रही है बघा. आता आमची ईशानीला शाळेत जायचं. आता शाळा उघडणार आहे. आता आमचं पिल्लू शाळेत जाणार आहे. ईशू, तुला शाळेत जाऊन काय बनायचं? कशासाठी? माझी स्वप्न पुरे करायचं माझ्या ईशानीला, है ना ईशू? त्याच्यासाठी तू शाळा शिकायची ना. छोटीशी पण झाली आहे, तुझे मोठे मोठे झाले. भाजीकडं तू फोन काय पाहिली? मी नाही पाहिली. नाही, भाजी खुडायली. थकली का बरं? बघा आमची इशू थकली भाजी खुडू खुडू. थकली का इशू तू? आपल्याला ही सगळी भाजी खुडावं लागते. नाही, मग मला आता झोप आली. आत्ताच तू उठली झोपेतून? आपण झोप आली मला. वापस कशी काय झोप आले? सीसी आ गई. मम्मी थोड़ा सीसी आ गई. खा बघू कशाची भाजी आहे. तर ही बघा एवढी सारी भाजी घेतली आणि इथं खुडायलो. आम्हाला खूप आवडती भाजी. तुम्हाला आवडते का नक्की सांगा, आणि कशाची भाजी आहे ते सुद्धा सांगा. सांगा बरं कशाची भाजी आहे ही. तर हे बघा एवढी खुलडी छान बनवणारे आता मस्त. शेतकरी तर नक्कीच ओळखतील, पण ही भाजी प्रत्येक जणाला खूप आवडते म्हणून सगळेच ओळखतील. तर नक्की कमेंट करून सांगा कोणती भाजी आहे म्हणून. हॅलो नमस्कार फ्रेंड. बघा आम्ही गेली ती भाजी करायला, पण एवढं सगळं भाजलंय सगळं, आणि नंतर आमचा गॅसच संपून गेला. बघा गॅस चालू आहे आणि वेळेवरच गॅस संपला. भाजी टाकायची होती करायला. बघा फुलगोबी, हे पत्तागोबी कट केली, धुतली, पाण्यात ठेवली, आणि म्हटलं आता भाजी करायला घ्यावं की लगेच बाबा आमचा गॅस चालला गेला. आता काय करावं? दिवसभर तर अडचणच आहे. आता दिवसभर खावा तरी काय? अजून काहीच नाही केलं, नुसतं भाजीची तयारी चालू होती. नेमकं भाजलं, म्हणलं आता टाकावं गोबी, टाकावं त्याच्यामध्ये की लगेच चालला गेला गॅस. आता गॅसची पण एवढी महागाई झाली की खूप महागाई झाली. गॅस पण भेटायला नाही लागला. आता सांगा, तुम्हीच सांगा काय करावं माणसाने? आता दिवसभर का उपाशीच राहावं का? हे माझी मुलगी तिथं अभ्यास करते, एक इथं झाडू मारते. बघा काम करायला बाहेरचं. ते तिकडं तिचा अभ्यास चालू आहे. एक अभ्यास करायली, एक इथं झाडू मारायली.